क्रिकेटमध्ये सध्या जर सगळ्यात मोठी कोणती बातमी असेल तर ती हीच आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार का। आणि अशातच आता आयसीसीची कॉन्फरन्स पण झालेली आहे आणि त्यामध्ये 108 मेंबर जॉईन झालेले होते आणि ही मीटिंग किंवा ही कॉन्फरन्स श्रीलंकेमध्ये पार पडल्या। तर त्या कॉन्फरन्सकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते, कारण का की त्यामध्येच निर्णय झाला असता की चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे का नाही, इंडिया जाणार आहे का नाही, आणि जर इंडिया नाहीच जाणार असेल तर मग इतर कोणत्या देशामध्ये होणार। तर या सगळ्या गोष्टीकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। परंतु काल मीटिंग पण झाली आणि मीटिंग मधून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। तर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये काय निर्णय झाला आणि बाकीचे काय महत्वाचे मुद्दे त्या मीटिंग मध्ये झालेले आहेत हेच बघणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण आपला मेन विषय चॅम्पियन्स ट्रॉफीवरच बोलूया। तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाबतीत कालच्या कॉन्फरन्समध्ये काहीच डिस्कशन झालेलं नाही। असं सांगण्यात येत होतं की त्याच मीटिंग मध्ये जे काय आहे ते कन्फर्म होऊन जाईल, भारत पाकिस्तानला जाईल का नाही, मग चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होणार आहे। परंतु त्या मीटिंग मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल कसल्याच प्रकारची चर्चा झाली नाही, हे कन्फर्म माहिती समोर आलेली आहे। आणि विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीला जे बजेट अलाव केलेलं असतं ते बजेट सँक्शन केलंय, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे होणार किंवा त्याच्यावर कसल्याच प्रकारचं डिस्कशन झालेलं नाही। आणि असं पण बोलण्यात येत होतं की पाकिस्तानचे जे पीसीबी क्रिकेट बोर्डाचे जे चेअरमॅन आहेत ते आपले बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासोबत बी चर्चा करणार होते, परंतु त्या दोघांची पण चर्चा झालेली नाही। तर एक प्रकारे बघायला गेलं तर ज्या जगाचं सगळं लक्ष आयसीसीच्या मीटिंगवर किंवा कॉन्फरन्सवर लागलं होतं त्यामधून काहीच फायदा झालेला नाही किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी होणार का नाही हा प्रश्न जशाच तसा आहे। परंतु बाकीच्या इतर मुद्द्यावर मात्र त्या मीटिंग मध्ये चर्चा झालेली आहे, जसं की वुमेन्स T20 मध्ये सुद्धा वुमेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा 16 टीम असणार आहेत। इथून मागे जवळपास 8-10 टीमच खेळत होत्या, परंतु आता 16 टीम करण्याची तयारी दर्शवलेली आहे। आता यामध्ये नवीन कोणकोणत्या टीम ऍड होऊ शकतात ते येणाऱ्या काळामध्ये कळेलच, परंतु 2030 पासून आपल्याला वुमेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा 16 टीम बघायला मिळतील। त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा डिस्कस केला तो म्हणजे या वर्ल्ड कप मुळे आयसीसीला चक्क 100 कोटीपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आता आपल्याला पण माहित आहे की क्रिकेटमुळे खूप जास्त फायदा होतो किंवा भरपूर पैसे भेटतात, परंतु यावेळेस पहिल्यांदाच असं झालेलं आहे की आयसीसीला चक्क तोटा सहन करावा लागलेला आहे। तर आता हा नक्की तोटा कशामुळे झाला आणि भविष्यात आपण हे नुकसान कसं कमी करू शकतो यासाठी त्यांनी एक कमिटी पण स्थापन केलेली आहे आणि ही 3 जणांची कमिटी आहे। म्हणजेच येणाऱ्या टुर्नामेंट असतील किंवा येणारी सिरीज असेल तर यामध्ये आयसीसीला तोटा होऊ नये यासाठी ते प्लॅनिंग करणार आहे। त्यांचं जे ओपिनियन येईल त्यानुसार ते प्लॅनिंग करतील। तर एक प्रकारे बघायला गेलं तर T20 वर्ल्ड कप मध्ये चक्क नुकसान झालंय हे ऐकून थोडंसं शॉकिंग, म्हणजे असं शक्यच नव्हतं पण तरी पण झालं। आणि याचं कारण असू शकतं की यावेळेस अमेरिकेमध्ये काही मॅचेस होते आणि ते स्टेडियम शिफ्टिंगचं होतं किंवा त्याच दिवशी बनवलं होतं, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या समोर आल्या त्यामुळेच जास्त नुकसान झालेलं असणार, कारण तुम्ही 2-3 दिवसामध्ये स्टेडियम बनवताय पुन्हा ते उचलून नेताय, मग ह्या सगळ्या गोष्टीमुळेच खर्च झालेला असू शकतो। तर महत्वाचं म्हणजे आयसीसीच्या मीटिंगकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं, परंतु त्यामधून काहीच फायदा झालेला नाही। चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार का हा प्रश्न जशाच तसा आहे। तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा।